हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेसचे यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला, आज आपण शिकणार इयत्ता 5वी गणित उदाहरण संग्रह 42. ठीक आहे, चला आता आपण काय करणार आहोत, दशांश चिन्हांचे काय करणार, दशांश अपूर्णांकांचे काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. ठीक आहे, आता बघा 25 दशांश चिन्ह 74 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. डाव्या बाजूला काय आहे 42 आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला आहे 13 आणि उजव्या बाजूला 42. यांची करायची आहे वजाबाकी. 4 मधनं 2 गेले 2, 7 मधनं 4 गेले 4, 5 6 7 म्हणजे 3 दशांश चिन्ह आहे. तसंच 5 3 गेले 2 आणि 2 1 गेला 1 म्हणजे उत्तर आलं आपल्याला 12 दशांश चिन्ह 32. पुढे चला 206 दशांश चिन्ह 35 वजा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्या. उजव्या बाजूला आहे 22, 8 6 1 म्हणजे 168 दशांश चिन्ह 22. यांची करा वजाबाकी. 5 2 गेले 3, 3 2 गेला 1, 6 8 जाणार आहे का, नाही जाणार. दशांश चिन्ह आहे पण दशांश चिन्ह लिहून घ्या. 6 8 जात नाही, 6 कट करा, वरती घेतला, ह्या घरातनं 1 घेतला म्हणजे इथे 7 झाला. 16 8 गेले तर 8 उरतात. 0 7 जाणार आहे का, नाही. 0 कट करा, वरती लिहा, शेजारच्या घरामध्ये 1 मागवला म्हणजे इथे वाढला आणि इथे 1 झाला. 10 7 गेले 3, 2 2 गेले 0 म्हणजेच आपलं उत्तर आलं 38 दशांश चिन्ह 13. पुढे घ्या 63 दशांश चिन्ह 4 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथे 8 लिहा. पुढे काय आहे 1 आणि 3 म्हणजे 31. यांची करायची आहे वजाबाकी. 4 मधनं 8 जाणार आहे का, नाही जात, म्हणून ते 4 डोक्यावर लिहा. शेजारच्या घरामधनं आपण काय मागवायचं, 1 मागवायचा आहे. 1 इथून घेतला म्हणजे इथं त्याला परत द्यावा लागेल ना, इथं वाढला त्याच्याकडे आणि इथे काय केला 14 लिहिला. 14 8 गेले 8 गेले बघा 6 8 9 10 11 12 13 14 किती उरला 6, किती उरले 6 उरले. पुढे 3 2 गेला 1 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 6 3 गेले 3 उरले म्हणजे 31 दशांश चिन्ह 6 हे आपलं उत्तर आलं. बघा चौथा बघा 63 दशांश चिन्ह 43. दुसरं दशांश चिन्ह त्याच्या खाली द्या. इथे लिहा 8, इथे लिहा 1 आणि 3. यांची करायची वजाबाकी. जिथे कोणी नाही तिथे 0 देऊन घ्या. 3 0 गेला 3, 4 8 जाणार आहे का, नाही. वरती डोक्यावर लिहा. शेजारच्या घरामधनं मागा 2 झाला इथे 4 आता इथे झालं 14, 14 8 गेले 6 राहिले. 3 2 गेला 1 राहिला आणि 6 3 गेले 3 राहिले म्हणजे 31 दशांश चिन्ह 63 हे आपलं काय आलं उत्तर आलं. चला पुढे बघा इथं 63 दशांश चिन्ह 4 आणि काय आहे दशांश चिन्ह इथे दशांश चिन्हाचे दशांश इथे काय 8 मग 3 म्हणजे 83 आणि पुढे काय आहे 1 आणि 3. यांची करायची आहे वजाबाकी. जिथे कोणी नाही तिथे 0 लिहून घ्या. जिथे कोणी नाही तिथे 0. आता 0 3 जाणार आहेत का, नाही. 0 कट करा, वरती 0 लिहा, शेजारच्या घरातनं मागून घ्या म्हणजे इथे 9 झाला, इथं 1 झाला. 10 3 गेले 7, 4 मधनं 9 जाणार आहेत का, नाही. वरती काय करा 4 लिहा, शेजारच्या घराकडनं 1 मागून घ्या, इथे 14 झाले. 14 9 गेले 5 उरले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 3 2 गेला 1 उरला. 6 3 गेले 3 म्हणजे 31 दशांश चिन्ह 57 हे उत्तर आलं. पुढे बघा 8 दशांश चिन्ह 23 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह पुढे काय उजव्या बाजूला 4 आणि 5 डाव्या बाजूला 5. यांची करायची आहे वजाबाकी. 3 5 जाणार आहे का, नाही जाणार. 3 कट करा, वरती लिहा. शेजारच्या घरातून खालच्याला काय करायचे वाढवायचे. आपण वरती नेहमी कमी करतो ना,
पण आता इथे वाढवायचं, लक्षात द्या. 13तनं 5 गेले 8, 8 आणि 5 13 आहेत ना, म्हणून 8 झाले. 2तनं 5 जाणार आहेत का? नाही. तो कट करा, वरती लिहा. शेजारच्या घराकडनं मागवा, मागितले. 12 झाले. 12तनं 5 गेले 7 उरले, हे की नाही. आणि आता 8मधनं 6 गेले 6 7 8, 2 दशांश चिन्हाचे काही दशांश चिन्ह दिलं. ठीक आहे. पुढे बघा. 18 दशांश चिन्ह, 23 दशांश चिन्ह, दशांश चिन्ह 9 आणि इकडे 45. वजाबाकी करा. 3तनं 5 झाले का? नाही. 3 कट केला, वरती लिहिला. शेजारच्या घराकडनं मागितला, वरती 1 घेतला. 13तनं 5 गेले 8, 2तनं 5 जाणार आहेत का? नाही. म्हणून तो कट केला, शेजारच्या घराकडनं मागवला. 10 झाले. इथे 12, 12तनं 5 गेले 7, दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाच्या खाली. 8मधनं 10 जाणार आहेत का? नाही झालं. वरतून घेतला, इथे घेतला 8. शेजारच्या घरात कोण येते? 0 असतं की नाही. 0कडनं मागितला म्हणजे इथे 1 झाला. इथे 18 झाला. 18तनं 10 गेले 8 उरले. 1तनं 1 गेला 0 म्हणजे 8 दशांश चिन्ह 78. हे उत्तर आलं. 78 दशांश चिन्ह 03. 6 आणि 5 उरला. इथे 1 आणि 4 यांची केली वजाबाकी. 3तनं 5 झाला? नाही. वरती घ्या, कट करा. शेजारच्या घराकडनं मागा. इथे झाले 7, इथे झाले 13. 13तनं 5 गेले 8 उरले. 0तनं 7 जाणार आहे का? नाही. 0 वरती लिहा, कट करू. शेजारच्या घराकडनं मागितले, दशांश चिन्ह येते ना. 10, 10तनं 7 गेले 3. 8मधनं 2 गेले 6. 4मधनं 7मधनं 4 गेले 4, 5 6 7, 3 उरले म्हणजे 36 पूर्णांक दशांश चिन्ह 38. 36 दशांश चिन्ह 38. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढायचं, कोणी काढून घ्या. चला पुढे जाऊया. आता बघा प्रश्न दुसरा आहे. रुंदाची उंची 1 दशांश चिन्ह 48 मीटर होती. 1 वर्षानंतरनं तिची उंची 1 दशांश चिन्ह 53 मीटर झाली. 1 वर्षात तिची उंची किती सेंटीमीटर वाढली? आता आपल्याला काय करायचं आहे? आता पहिली होती 1 काय होती? 1 दशांश चिन्ह 48 होती आणि त्याच्यानंतर वाढली, 1 वर्षातच वाढली 1 दशांश चिन्ह 53. आता ह्यांच्यामधला आपल्याला फरक काढायचा. काय करायचा आहे? फरक काढायचा आहे. तर मोठी संख्या काय आहे बघा? मोठी संख्या आहे 1 दशांश चिन्ह 53, हे की नाही. तर त्याच्यामधनं काय करायचं? 1 दशांश चिन्ह 48 म्हणजे छोटी ही संख्या काय करायची? वजा करूया आपण. म्हणजे आपल्याला काय कळेल किती वाढली, तिची 1 वर्षात किती उंची वाढली हे आपल्याला कळेल. बघा 3तनं 8 जातात का? नाही. म्हणून 3 वर लिहा. शेजारच्या घरातनं 1 मागून घ्या. इकडे 5 झाला. 13तनं 8 गेले 5 उरले. 5तनं 5 गेले 0, दशांश चिन्ह आहे तो तसाच. आणि 1तनं 1 गेला 0. म्हणजेच तिची उंची किती सेंटीमीटरने वाढली? 0.05 सेंटीमीटरने वाढली. म्हणून लिहा, रुंदाची उंची 1 वर्षात 0.05 ने सेंटीमीटरने वाढली. 5 सेंटीमीटर लिहा, सेंटीमीटरने वाढली. ठीक आहे, समजलं? चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.